आणि शकुंतला यांचे पुत्र दिग्विजयी चक्रवर्ती सम्राट महाराज भरत यांचे गतिमान प्रशासन, पारदर्शक राजकारभार, सर्वसंपन्न आणि आनंदी प्रजा यांना साक्षी मानून जेव्हा त्यांच्या सभेमध्ये महाराज भरत आपल्या पुढील राजाचे म्हणजे पुढील वारसाचे नाव आपल्या प्रजेमधील एक कर्तबगार व्यक्तीचे सुचवतात, तेव्हा पोटच्या मुलापेक्षा राज्यातील सामान्य व्यक्तीचे महत्व अगदी त्या काळापासून म्हणजे द्वापार युगापासून आपल्याला आपल्या देशात पाहायला मिळते। महाराज भरत यांच्या या राजकारणातूनच लोकतंत्राचा म्हणजे लोकशाहीचा अंकुर जन्माला आला आणि या महान राजामुळे आज आपल्या देशाचे नाव भारत हे पडले। आदरणीय व्यासपीठ, शिक्षकगण व माझ्या प्रिय मित्रांनो, मी अर्जुन गणेश मोरे इयत्ता 7वी प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करतो। पुढे आपल्या देशावर भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली। 12व्या शतकात सुमारे 800 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मंगलमय वातावरण होतं। संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र भक्तिमय झाला होता। औरंगाबाद मधील देवगिरी ही आपली आर्थिक राजधानी होती। तेथील राजा होता राजा रामदेवराय यादव। कुणालाही नजर लागेल असे आपले राजवैभव होते। महाराष्ट्र समृद्ध होता, पण अचानक दूरहून आलेला दिल्लीचा पठाण अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्र लुटायला आला। त्याने देवगिरीला वेढा घातला। आपल्या राजानेही त्याला खूप मोठा लढा दिला, परंतु फितुरी करून अल्लाउद्दीन खिलजी जिंकला। राजा रामदेवराय हरले। त्यावेळी आपल्या भूमीने, आपल्या मातीने पहिल्यांदा पारतंत्र्य शिवरात्र पाहिले। पुढील 13वे, 14वे, 15वे आणि 16वे शतक ही भूमी पारतंत्र्याच्या अंधारातच होती। पण कोणीतरी म्हटलंय, कशा साई बिजळीचे डोळे उघड तुझे भाल, कशा साई बिजळीचे डोळे उघड तुझे भाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशीर काल। या मातीच्या पारतंत्र्याची रात्र दूर करण्यासाठी पहिला किरण उगवला जुन्नरच्या शिवनेरीवर व आपल्या सर्वांच्या मनात हिंदुत्वाचा हुंकार निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी। स्वराज्याचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याचा चौफेर विस्तार केला व औरंगजेबाच्या क्रूर छळानंतरही ते धर्मरक्षणासाठी म्हणजे याच मातीसाठी हसत हसत मरणाला कवटाळले। छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत संयमाने आपले राज्य टिकवून ठेवले। महाराणी ताराराणीने महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाला याच मातीत गाडला। स्वराज्याचा पेशवा पहिला बाजीराव, त्याने स्वराज्याच्या सीमा नर्मदे पलीकडे वाढवल्या। नानासाहेब पेशवा रघुनाथराव यांच्या काळात हा तिरंगा संपूर्ण हिंदुस्थान मध्ये फडकतच होता। इतकेच काय तर हा अटक किल्ल्यावर देखील फडकत होता, जो आज पाकिस्तान मध्ये आहे। पुढे 18व्या शतकात सुरुवातीला आपल्या देशाची सूत्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर स्वतंत्रवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नरसिंह रेड्डी, सूर्यसेन, प्रतिलता, शरीष कुमार, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा कितीतरी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या आयुष्याच्या समिधा स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात वाहिल्या आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला। मात्र आता वेळ होती महाराज भरत यांच्या लौकिकाप्रमाणे आपल्या देशास उत्तम प्रशासन देण्याची। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची राज्यघटना बनवण्यासाठी समिती स्थापना झाली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाची राज्यघटना पूर्ण केली आणि 1 वर्षानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण विश्वात आपला तिरंगा लोकशाही राष्ट्र म्हणून आकाशात डौलाने फडकू लागला। लोकांनी लोकांसाठी बनवलेले राष्ट्र म्हणजे आपल्या देशाची लोकशाही आणि या लोकशाहीचे जतन रक्षण करण्यासाठी आईचे धर्म आपल्याला ताकद ही मी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रार्थना करतो। आणि या लोकशाहीचा गौरव वाढवण्यासाठी आपण या लोकशाहीचे पायी होऊया। जाता जाता आपल्या देशाबद्दल एवढेच म्हणून जातो, हा देश माझा स्वाभिमान, माझा देश माझा स्वाभिमान, माझी माती माझा अभिमान, माझा देश माझा स्वाभिमान, माझी माती माझा अभिमान। हा आवाज सर्वत्र जाओ, प्रजासत्ताक